19 दिवसांपासून उपोषणाला बसलेले कोळी महादेव समाज बांधव आक्रमक। GS9 न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद बगळे। कोळी महादेव समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी मागील 19 दिवसांपासून कोळी महादेव समाज मलकापूर तहसील समोर उपोषणाला बसले आहेत। सदर उपोषणकर्ते मागणी संदर्भात आजपर्यंत प्रशासकीय अधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही। मलकापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश शेकडे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या नाही अशी तक्रार उपोषणकर्त्यांनी केली आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या या उद्देश धोरणामुळे 19 दिवस उपोषण केलेल्या महादेव कोळी समाज बांधवांचा अखेर संयम ढळला असून त्यांनी मलकापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलन करून घोषणाबाजी केली। उपोषणकर्त्याची मलकापूर शहराची वाहतूक बंद केली होती। आपल्या मागण्यांसाठी उपोषणकर्ते मोबाईल टॉवरवर चढून शासनाचा निषेध करताना दिसून आले। उपोषणकर्त्यांच्या या आंदोलनामुळे शहराचे जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले होते व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोयही झाली आहे। आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण आणि आंदोलन सुरूच ठेवणार असा आक्रमक पवित्रा महादेव कोळी समाज बांधवांनी घेतला आहे। महादेव कोळी समाज बांधव धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे, तालुका उपाध्यक्ष सुरेश वाघ व जालना जिल्हा अध्यक्ष दयानंद शेवाळे व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी आमच्यावर आणून ठेवली आहे। याला वैतागून जवळपास 13 ऑगस्ट पासून हे बेमुदत आमरण उपोषण चालू आहे। आजचा याचा 19वा दिवस आहे आणि आज रोजी परतचा दिवस आहे। आज तुम्ही काय काय केलं? आता 19वा दिवस आहे तर आज या मलकापूर प्रशासनाला जागवण्यासाठी, इथल्या आमदाराला जागवण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना जागवण्यासाठी इथं दपडे बचाव आंदोलन हे देखील करण्यात आलं आणि त्यानंतर देखील या दपडा बचाव आंदोलनामधून हे इथलं शासन जागलं नाही, इथला आमदार जागला नाही म्हणून आमचे समाज बांधव अति तीव्र पद्धतीने टावरवर देखील 2-4 समाज बांधव हे आता चढलेले आहेत आणि पिंपळाच्या मोठ्या उंच झाडावर देखील आमचे 2 ते 3 समाज बांधव हे चढलेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलंय मनामध्ये की आमच्या जर का वडिलाकडे जातीचे प्रमाणपत्र आहे मुलाला मिळत नाही आणि इथला अधिकारी जर म्हणत असेल की त्याचे वडील कोण आणि त्याला प्रमाणपत्र कसं मिळणार, आमची जर का जात सिद्ध होत नसेल तर हे समाज बांधव वैतागून प्राण देण्याच्या दृष्टीने हे वरती गेले। या समाज बांधवांच्या किंवा काही झालं किंवा नको तो प्रकार जर घडला याचा सर्वस्व जबाबदार इथला ADM अधिकारी संतोष शिंदे व इथला आमदार हेकडे आणि इथलं शासन प्रशासन याला जबाबदार राहील। याला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जबाबदार राहील। आज येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याचे जलपूजन आपले मार्गदर्शक राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते पार पडले। कित्येक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी थेट डोंगरगाव येथे पोहोचलं। यामुळे आज येवल्याच्या घराघरातील माय मावल्यांच्या बांधवांच्या चेहऱ्यावर तरळलेला आनंद खरोखरच अवर्णनीय आहे। GS9 न्यूजसाठी युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक। या आनंदाचे प्रत्यंतर आज या सोहळ्याच्या निमित्ताने आले। येवला येथून डोंगरगावच्या दिशेने जात असताना ढोल ताशा, डीजे, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि गावोगावी दिसणारा जल्लोष भारावून टाकणारा होता। नागडे, धामणगाव, सायगाव फाटा, पांजरवाडी, गारखेडा, कौटखेडा, तळवाडे यासह विविध ठिकाणी झालेले स्वागत सुखावणारे होते। जलपूजनानंतर माननीय भुजबळ साहेबांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला। अतिशय भावनिक होता। इतकी वर्ष मायमावल्यांच्या डोळ्यात असणारे अश्रू पुसण्याचा आजचा दिवस आहे। या आनंदाच्या क्षणात सर्वांनी सहभागी व्हावे असे भावनिक व प्रेमळ आवाहन त्यांनी सर्वांना केले। तसेच यापुढील काळातही पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ता तालुका मेळावा लोकसंवाद यात्रा तालुका बोदवड येथे संपन्न।
GS9 न्यूजसाठी नितीन सुरवाडे, जळगाव. विधानसभा क्षेत्र मुक्ताईनगर दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी शासकीय विश्रामगृह बोदवड येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक रमेशजी मकासरे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, खानदेश अध्यक्ष सुदाम सोनवणे, उत्तर महाराष्ट्र नेते भगवान सोनवणे, जिल्हा अध्यक्ष प्रभारी जळगाव मिलिंद सोनवणे, युवा जिल्हा अध्यक्ष जळगाव यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे बोदवड तालुक्याच्या वतीने फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना मेळाव्यात रमेशजी मकासरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. बोदवड तालुका अध्यक्ष संजय तायडे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर सदानंद वाघ यांची बोदवड तालुका युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुनील ढिवरे भुसावळ शहर अध्यक्ष, विकी गुरच्छ, अनिल सुरवाडे, युवराज तायडे, सुभाष सुरवाडे, विलास बोदडे, सतीश बावस्कर, ईश्वर तायडे, भगवान तायडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिवंत ठेवण्यासाठी खरोखरच आज काळाची गरज आहे. कारण मी 30 ते 35 वर्षापासून चळवळीमध्ये काम करतो, परंतु त्या चळवळीचं फळ आज नंतर मिळतं माणसाला. जबरदस्ती करून फळ मिळत नाही, परंतु लोकांच्या हृदयामध्ये माणसानं जागा केली तर त्याचं म्हणून आज या ठिकाणी भगवान भाऊंनी जे मार्गदर्शन केलं, हे जे रिपब्लिकन पक्षाची चळवळ आणि रिपब्लिकन पक्ष हा पक्ष असा खंबीर आहे की आपण जे म्हणतो की माझा बाप हे स्वतःचं घर आहे, माझा बाप माझ्या घरात, म्हणून आपण आपल्या बापाच्याच घरात राहावं हे सर्वांना जाहीर आवाहन करतो की 30-35 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही पक्षात काम न करता खांद्याला खांदा लावून मी राजू भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली 30 वर्षापासून भाऊसोबत आहे, परंतु कधीही अन्याय अत्याचारासाठी ते धावून आले. तसेच भाऊ तुम्ही वेळोवेळी आमच्या संपर्कात आहात आणि त्या ठिकाणी बोदवड तालुका असेल, मुक्ताईनगर असेल, जामनेर असेल, पुढचं तर तुम्ही निपटणार आहे, परंतु इथले जे परिस्थिती निर्माण होईल त्या वेळेस तुम्ही धावून इकडे लक्ष देणं गरजेचं आहे.